आपल्या मुंबईला 7 बेटांचं शहर असं म्हणतात आणि त्याच प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला एक खास टोपण नाव आहे. ती कोणती आहे चला जाणून घेऊयात. भंडारा गोंदियाला तांदळाचं कोठार असं म्हणतात. गडचिरोलीमध्ये असलेल्या जंगलांमुळे या जिल्ह्याला महाराष्ट्राचं फुफ्फुस असे म्हणतात. गांधी जिल्हा म्हणजेच आपला वर्धा. नागपूरला म्हणतात संत्रा नगरी. चंद्रपूर आहे काळ्या सोन्याचा जिल्हा. बुलढाणा आणि अमरावतीला महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ म्हणतात. तर वाशिमला सोयाबीन सिटी आणि आपला अकोला यवतमाळ आहे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा. छत्रपती संभाजीनगरला म्हणतात 52 दरवाजांचं शहर. जालना आहे मोसंबीचं शहर. परभणी ज्वारीचे कोठार. हिंगोली आहे संतांचं शहर. नांदेडला म्हणतात संस्कृत कवींचा जिल्हा आणि भारताचा साखरपट्टा म्हणून लातूर आहे प्रसिद्ध. आपला बीड आहे जुन्या मराठी कवींचा जिल्हा आणि धाराशिवला भवानी मातेचा जिल्हा असं म्हणतात. नंदुरबार आहे आदिवासींची सांस्कृतिक राजधानी. धुळे आहे कापसाचं शहर. भारताची केळीची बाग म्हणून जळगाव प्रसिद्ध आहे. तर द्राक्षांचं शहर म्हणून नाशिक आणि आपला अहिल्यादेवी नगर आहे साखर कारखान्यांचा जिल्हा. शिक्षणाचं माहेरघर म्हणजे आपलं पुणे. साताऱ्याला म्हणतात शूरवीरांचा जिल्हा. तर वस्त्रनगरी आहे आपलं सोलापूर. सांगलीला म्हणतात हळदीचा जिल्हा आणि दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे आपलं कोल्हापूर. सिंधुदुर्ग आहे समुद्र किनाऱ्यांचं रत्न. तर हापूस आंब्यांचं माहेरघर आहे आपला रत्नागिरी. रायगडला म्हणतात तांदळांचं कोठार आणि पालघर आहे पाड्यांचा जिल्हा आणि ठाण्याला म्हणतात तलावांचं शहर. तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.